मित्रों, स्वागत आहे आपलं दत्ता चौले माहिती सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रों, रब्बी हंगाम 2023-24 पीक विम्यासाठी एक मोठी अपडेट आणि एक नवीन बातमी किंवा शासन निर्णय जो 13 फेब्रुवारीला घेण्यात आलेला आहे त्याबद्दल हा व्हिडिओ राहणार आहे। आपण पाहतोय की रब्बी हंगामावरती पण भरपूर असं संकट आलेलं होतं। आपण सुरुवातीला पाहिलं की पावसाचा कालखंड पडलेला होता, ज्यामध्ये की पाऊस नव्हता, त्यामुळे हरभरा जी काही पेरणी होती, मुख्य पीक होतं रब्बी हंगामचं, तर त्याची दुबार पेरणी करावी लागली किंवा ज्यांचं पीक पेरलं होतं पण ते उगवणं जे म्हणतो त्याला ज्याचे पर्सेंटेज होतं ते खूप कमी होतं, त्यामुळे दुबार पेरणी करावी लागली। ज्वारीच्या बाबतीत घ्यायचं झालं तर हातातोंडाशी आलेला घासही शेतकऱ्यांचा ज्वारीचा निघून गेला, कारण ज्यावेळेस त्यामध्ये दाणे भरायची वेळ आली त्यावेळेस अतिवृष्टी झाली, काही ठिकाणी पावसामुळेही पिकाचं अतोनात नुकसान झालं। तर अशा प्रकारे एकूण रब्बी हंगाम पण हातातोंडाशी आलेला रब्बी हंगामही शेतकऱ्याला भेटला नाहीये। मग त्याच पार्श्वभूमीवर आता सरकारने त्यांचं जे काही कर्तव्य होतं की आपला जे काही विम्याची रक्कम 1 रुपया जो शेतकऱ्यांनी भरला आहे ती वगळून जी बाकीची उर्वरित रक्कम आहे शेतकऱ्याचा हिस्सा ती सरकारला बंधनकारक होतं विमा कंपन्यांना देण्यासाठी। तर त्याचबद्दलचा हा आपला GR असणार आहे। हा GR काय सांगतोय की 2023-24 मध्ये जे रब्बी हंगाम केलेला आहे त्यासाठी शेतकऱ्याचा जो हिस्सा असणार आहे त्याची जी रक्कम आहे 391,24,41,993 इतकी निधी अंमलबजावणी करण्यासाठी पीक विमा कंपन्यांना वितरित करण्यात आलेली आहे। म्हणजे शेतकऱ्यांचा जो हिस्सा आहे तो जी की राज्य सरकार भरणार होतं ते आता जी रक्कम होणार आहे ती रक्कम आता विमा कंपन्यांकडे वितरित करण्यात आलेली आहे। तर हा GR आपण पाहू शकतो, दिनांक 13 फेब्रुवारी 2024 चा हा GR आहे। या GR मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्या कुठल्या 9 कंपन्यांमार्फत विमा भरून घेण्यात आलेला होता, जी की या 9 कंपन्या खरीप हंगाम 2023 पासून ते रब्बी हंगाम 2025-26 म्हणजे पुढच्या वर्षीपर्यंत 3 वर्ष ह्या कंपन्या राहणार आहेत। या 9 कंपन्या आहेत, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्या आहेत ज्या की पीक विमा राबवतात। तर त्या कंपन्यांना ही रक्कम अदा करण्यात आलेली आहे। आता आपण पाहूया की या रकमेचा वापर कशासाठी होणार आहे। या रकमेचा वापर जो आहे तो या निधीचा वापर करून विमा कंपन्याने जी काही प्रतिकूल हवामानामुळे पेरणी किंवा लागवणी, आपण पाहू शकतो की इथं पेरणी किंवा लागवणी होऊ शकली नाही किंवा प्रतिकूल परिस्थिती निर्माण झालेली असेल, पावसाचा कालखंड आहे किंवा स्थानिक नैसर्गिक आपत्ती म्हणजे एखाद्या ठिकाणी दुष्काळ असेल किंवा एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी झाली असेल, या बाबीसाठी नुकसान भरपाई देण्यासाठी आदान करणे बंधनकारक असल्याने या नियमाप्रमाणे विमा कंपन्यांना 100% शेतकऱ्यांचा हिस्सा देणे आवश्यक आहे। तर आता जे काही नुकसान झालेलं असणाऱ्याच्या नोंदी ज्या काही कंपन्यांकडे येणार आहेत, नुकसानीच्या क्लेम्स जे काही येणार आहेत तर ते देणं आता कंपन्यांना बंधनकारक राहणार आहे। असंही सांगण्यात आलेलं आहे की ही जी रक्कम आहे आपण बघतो ती 391,24,41,993 ही रक्कम सरकारने भरली आहे। त्यामधनं ही जी रक्कम आहे आपण पाहतो की शेतकऱ्यांनी 1 रुपयामध्ये विमा भरलेला आहे, तर त्याप्रमाणे शेतकऱ्याचा जमा झालेला जो काय आहे ते 71,55,019 रुपये हे ऑलरेडी विमा कंपनीकडे जमा झालेले आहेत। आणि जी उर्वरित रक्कम होती ती रक्कम आता कंपनीने ही जी रक्कम आहे ती विमा कंपन्यांकडे स्फूर्त केलेली आहे। तर त्यामध्ये प्रत्येक कंपनी ह्या ज्या 9 कंपन्या आहेत त्यांची नावं आहेत आणि शेतकऱ्याचा जो काही हिस्सा येतो आणि त्यामध्ये विमा कंपन्यांना जी काही टोटल अमाऊंट सरकारकडनं पोहोचायची होती ती अमाऊंट आहे आणि शेतकऱ्यांकडनं जी 1 रुपयामध्ये विमा भरला ती आहे। अशा प्रकारे वेगवेगळ्या कंपन्या पूर्ण कंपन्या मिळून 391,24,41,993 इतकी रक्कम जमा झालेली आहे। आता परत हाच प्रश्न उभा राहतो की विमाची रक्कम तर अदा करण्यात आलेली आहे, मग आता विमा भेटणार का? तर मागील वेळेस प्रमाणे ह्या वेळेसही असं आहे की विमा हा सरसकट लागू होत नाहीये। आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की सरसकट विमा हा मागील 2 वर्षापासून लागू होत नाहीये। जे कोणी शेतकरी क्लेम करतील म्हणजे जे काही नुकसान झालेलं असणार आहे विमा उतरवल्यानंतर जे शेतकरी क्लेम करतील अशाच शेतकऱ्यांना लाभार्थी म्हणून घोषित केलं जाईल आणि अशा शेतकऱ्यांना क्लेमची रक्कम जी काही ठरलेली रक्कम असणार आहे महसूल मंडळाच्या हिशोबाने किती टक्के नुकसान झालेलं आहे त्या हिशोबाने वितरित करण्यात येत आहे। त्यामुळे नुसता विमा भरला आणि पीक पाणी केली तर तुम्हाला रक्कम भेटेल असं नाहीये। नुकसान झालेलं असेल, महसूल मंडळाचा अहवाल जर केंद्राकडे गेलेला असेल, केंद्रामार्फत कंपन्यांना जर सूचना मिळाल्या तर ज्यांनी क्लेम केलेला आहे त्यांनाच याचा फायदा होणार आहे। त्यामुळे तुम्हाला क्लेम करणं हे गरजेचं होतं। तर ही होती माहिती मित्रांनो
की पीक विमा रब्बी पीक विमा 2023-24 मध्ये जी काही आता नवीन अपडेट्स येत आहेत, आशा करूया की बळीराजाला यातनं बाहेर येण्यासाठी थोडेफार मदत सरकारच्या माध्यमातून आणि विमा कंपन्याच्या माध्यमातून वेळेत उपलब्ध होईल अशीच एक अपेक्षा आहे. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. ही माहिती मी GRच्या आधारावरती देत आहे. विमा आला नाही, बऱ्याच लोकांना विमा आला नाही ह्याचीही आपल्याला जाणीव आहे, परंतु वेळोवेळी जे काही अपडेट्स येत आहेत ते मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.